हे अत्यंत दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक असेल असं झालेलं आहे। जास्तीत जास्त लढाऊ कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये लढण्याची संधी मिळेल अशा पद्धतीचं झालेलं आहे। हे जागा वाटप संपूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की आज शिवसेनेची कॅडर स्ट्रेंथ, आमच्या कार्यकर्त्यांची पळी, मनसेची पळी ही जेव्हा एकत्र येईल तेव्हा कोणीही किती सत्तेचा वापर केला त्याचा काही फरक पडणार नाही। मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधू ठरवतील, तोच होईल आणि मराठीच होईल। मराठीसाठी सध्या तरी जागा वाटपासंदर्भात काही बोलणं झालेलं नाही, पण मात्र बंडखोरी दोन्ही पक्षांकडून होईल का ती रोखण्यासाठी कशा पद्धतीने शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत? बंडखोरी होईल असं नाही, पण जसं मला वाटतं स्वतः राजसाहेब म्हणाले की पोरं पळवण्याची 2 टोळ्या सक्रिय आहेत, तशी परिस्थिती आपण पाहतोच आहे ना। मोठी मोठी आमिषं देऊन रोज उमेदवार पळवतात, माजी नगरसेवक पळवतात, हे ते, आणि म्हणून एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा तो भाग आहे। आम्हाला माहिती आहे आमच्या वाट्याला कुठल्या जागा आल्यात, मनसेला माहिती आहे मनसेच्या वाट्याला कुठल्या जागा आल्यात, आणि त्यामुळे आता दोन्ही पक्षप्रमुख आपापल्या जागांचं वाटप सुरू करून टाकले। भाजपने 305 चा नारा दिलेला आहे, आपला नारा काय असणार?